श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपले स्वागत। सध्या एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही ऍक्शन मोड मध्ये आल्यासारखं दिसतंय, कारण काल ह्या एजन्सीने अपार रजिस्ट्रेशनची नोटीस जाहीर केली होती आणि आज म्हणजे 16 जानेवारीला त्यांनी नीटची परीक्षा कशी असणार आहे याबद्दलची नोटीस जाहीर केली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही परीक्षा कशी होणार आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। 2024 मध्ये नीटच्या परीक्षेत जो गोंधळ झाला त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी मुलं ही गोंधळलेली आहेत, कारण वेगवेगळे गैरसमज सगळीकडे आहेत की ही परीक्षा कशी होणार आहे, कुठल्या पद्धतीने होणार आहे, असे बरेच गैरसमज मुलांच्या मनात आहेत। ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, 2 सेटिंग मध्ये होणार आहे का, कशा पद्धतीने होणार आहे, अशा बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनात चालू आहेत। तर या नोटीसने हे क्लिअर झालंय की ही नीटची परीक्षा 2025 मध्ये नीटची परीक्षा कशी होणार आहे। ही परीक्षा OMR शीट द्वारेच होणार आहे, म्हणजे पेन आणि पेपर मोड मध्ये परीक्षा होणार आहे। OMR शीट वर आपले प्रश्न सोडून ही परीक्षा होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ही जी परीक्षा आहे पूर्ण भारतभरात एकाच वेळी सुरू होणार आहे आणि त्या सगळ्यांचं टायमिंग देखील एकच असणार आहे। ही जी परीक्षा आहे ही सिंगल सिटिंग मध्ये असणार आहे। त्यामुळे ह्याच्या पुढे विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करताना OMR शीटवरच प्रॅक्टिस करावी आणि जशी आतापर्यंत परीक्षा चालत आल्या होत्या त्याचप्रमाणे ही परीक्षा युनिफॉर्मली होणार आहे, याची देखील प्रॅक्टिस सुरू ठेवावी। त्यानंतर तिसरा पॉइंट असा आहे की ही परीक्षा कुठल्या कोर्ससाठी आवश्यक आहे। ही जी परीक्षा नीटची परीक्षा 2025 मध्ये होणार आहे, यासाठी तुम्हाला जर MBBS करायचं असेल, BDS करायचं असेल, BHMS करायचं असेल, BAMS करायचं असेल, BUMS करायचं असेल किंवा BSMS करायचं असेल, तर या सगळ्या परीक्षांसाठी तुम्ही नीटची परीक्षा देणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस म्हणजे MNS यामध्ये जर तुम्हाला BSc नर्सिंग कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तरी ही नीटची परीक्षा देऊन क्वालिफाय होणं गरजेचं आहे। ही जी आतापर्यंत आपण माहिती पाहिली ही नीट जे काही नोटिफिकेशन आले त्याची माहिती होती। अजूनपर्यंत तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर नक्की करा। श्री स्वामी समर्थ।